मुंबईमध्ये 10 किंवा 11 जूनला पावसाची सुरुवात होणार, तर 15 जून पासून मान्सून हा महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज। मान्सूनचं आगमन होईपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार। येत्या 3 जून पर्यंत तापमानामध्ये वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। गोंदियाच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। भंडाऱ्याच्या तुमसर आणि साकोळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस आणि झाडं उन्मळून पडली, शेत पिकाचंही मोठं नुकसान। भंडाऱ्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर, पारा 45 अंशांच्या पार। भंडाऱ्यामध्ये 2.5 वर्षांनंतर सर्वात उष्ण दिवसाची नोंद। यवतमाळमध्ये उष्माघातानं 9 महिन्याच्या चिमुकलीसह 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, तर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उष्माघाताच्या 40 रुग्णांवरती उपचार। हिंगोलीच्या लक्ष्मण नाईक तांडा या गावामध्ये पाणी टंचाई, मागणी करूनही गावाला टँकर मिळेना। गावातील पाणी टंचाईमुळे 50% अधिक नागरिकांचं स्थलांतर। उजनी धरणानं गाठली 44 वर्षातली सर्वात निच्चांकी पातळी। धरणामध्ये आता केवळ वजा 31 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक। खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या कळस परिसरामध्ये शेतकरी आक्रमक, 30 मे पर्यंत कालव्यामध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे काल 8 डबे पालघरच्या जवळ घसरले। दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे 3 ट्रॅक बंद, विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णतः ठप्प। पालघरमध्ये पहाटेपासून रेल्वेनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरती गर्दी व्हायला सुरुवात, लोकल सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल। पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनच्या जवळ काल संध्याकाळी मालगाडीचे डबे घसरल्यानं अप आणि डाऊन दोन्ही रेल्वे सेवा प्रभावित। डाऊनच्या काही ट्रेन रद्द, तर लांब पल्ल्याच्या ट्रेननं विलंबानं धावणार असल्याची माहिती। पालघरच्या दुर्घटनेनंतर सध्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावरती सुरू, अजूनही 5 ते 6 तास काम पूर्ण व्हायला लागतील, रेल्वे प्रशासनाची माहिती। पालघर यार्डमध्ये मालगाडी घसरल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत, लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे। बोईसर ते पालघर या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, या भागातून एसटी महामंडळानं सोडल्या बसेस, तर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसमधूनही प्रवाशांना प्रवास करण्याची सोय। पुण्यातल्या अपघात प्रकरणामध्ये ससूनचा डॉक्टर तावरे याच्या घरी पोलिसांची धाड, घराच्या झाडाझडतीच्या वेळी पोलिसांनी तावरेच्या घरून काही सामानही चौकशीसाठी घेतलं ताब्यात। अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरेला 14 कॉल। पुणे पोर्शे अपघातामध्ये पोलिसांकडून नवा खुलासा। पोलिसांकडून डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव, पोलिसांकडून संबंधित विभागाला अहवाल सादर। पुणे रॅश ड्रायव्हिंग AI द्वारे जिवंत करणार, अपघाताची घटना डिजिटल पुराव्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावरती भर। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, अपघातग्रस्त गाडीतून दोघे उतरले, ते कोण होते, पटोलेंचा सवाल। नवी मुंबईमध्ये महानगरपालिका आणि पोलिसांकडून रात्रभर डान्स बार आणि पबवरती तोडक कारवाई, अतिक्रमण विभाग प्रमुख राहुल गेटे यांच्या पथकाकडून कारवाई सुरू। आरेती BKC मेट्रो 3 दृष्टिक्षेपामध्ये आठवड्याभरामध्ये MMRCच्या चाचण्या पूर्ण होणार। डोंबिवलीमधील घातक रासायनिक उद्योगांचे पाताळगंगा आणि अंबरनाथला स्थलांतर करणार, धोरण ठरवण्यासाठी 3 सचिवांची समिती, तर डोंबिवलीमध्ये 178 कारखान्यांचं सर्वेक्षण करून गटवारी केली जाणार, उदय सामंत यांची माहिती। मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये वाढ, 2019 ते 2023 या कालावधीमध्ये वायू प्रदूषणाच्या तक्रारी 305% वाढ। कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील गळती रोखण्यासाठी जॉईंटमध्ये ग्राउंटिंग इंजेक्शनही देण्यात येणार, नव्या तंत्रज्ञानामुळे कोस्टल रोडचे बोगदे वॉटरप्रूफ होणार। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आर्थिक घोटाळा प्रकरणात प्रशासकाची नेमणूक करा, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीची होळी करणार, मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यास आव्हाडांचा विरोध। डॉक्टर राजेश डेरे
यांची नायर रुग्णालयामध्ये बदली. फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखपदी बदलीचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. मीरा भाईंदरच्या रामदेव पार्कमधील धम्मसम्राट बुद्धविहार इथे पर्यावरणपूरक गणपतीच्या प्रदर्शनाचं आयोजन. माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांचं नागरिकांना पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.